Hello students, today in this lecture we will study drawbacks of Rutherford atomic model. In previous lecture I explained in short Rutherford atomic model. To know the structure of atom, that is arrangement of subatomic particles in the atom, scientist Rutherford in 1911 performed an experiment. The name of experiment was alpha particle scattering experiment. From the observations of that experiment, he drew some conclusions, and these conclusions are nothing but the Rutherford's atomic model. So, in short, in one sentence, the Rutherford atomic model was: in the atom or atom of any element consists of small positively charged nucleus and electrons revolving around it in circular orbits. Now, this atomic model proposed by scientist Rutherford was basic and fundamental, which gives basic idea about the structure of atom, but it was not 100% correct or satisfactory. There were some drawbacks. First drawback was, as explained in Rutherford's atomic model, that is, an atom consists of small positively charged nucleus and electrons revolving around it in circular orbits. According to electromagnetic theory of radiation by Maxwell, as an electron is accelerated charged particle, it emits radiation and continuously loses energy. Therefore, gradually it will be pulled towards nucleus, it follow a spiral path and finally fall into the nucleus. That is, electron cannot revolve continuously around nucleus. So this was the first drawback of Rutherford atomic model. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमधले त्रुटी, कमतरता, चुका किंवा मर्यादा पाहणार आहोत. एकूण 2 त्यामध्ये त्रुटी होत्या. त्यातली पहिली त्रुटी बघा कोणती आहे ती, तर अणूची संरचना माहीत करून घेण्यासाठी, म्हणजेच अणूमध्ये जे कण असतात त्यांची मांडणी कशी आहे ते माहीत करून घेण्यासाठी सायंटिस्ट रुदरफोर्डने 1911 मध्ये एक प्रयोग केला. त्या प्रयोगाचं नाव होतं अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आणि त्या एक्सपेरिमेंटवरून जी त्यांनी निरीक्षण पाहिली त्याच्यावरून काही त्यांनी निष्कर्ष काढले. आणि ते निष्कर्ष म्हणजेच काय, तर रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल किंवा अणूची प्रतिकृती. तर अगदी थोडक्यात रुदरफोर्डचं अणूची प्रतिकृती काय होती किंवा अणूच्या रचनेसंदर्भात त्यांनी काय सांगितलं होतं, तर कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूच्या मध्यभागी धन प्रभारित अणुकेंद्रक असतो आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन वर्तुळ कक्षेमध्ये फिरत असतात. आता हे जसं आपली सोलर सिस्टीम आहे की मध्यभागी सूर्य आहे आणि त्याच्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरत असतात, तशा पद्धतीनं अणूच्या मध्यभागी अणुकेंद्रक असतो आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता हे जे रुदरफोर्डनं अणूच्या रचनेचं सांगितली त्याच्यामध्ये काही त्रुटी होती. तर पहिली त्रुटी कोणती बघा, तर मॅक्सवेलची इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आहे. त्याच्यावरून असं त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन हे अणुकेंद्रकावरती एकसारखे फिरत राहू शकत नाहीत. आता इलेक्ट्रॉन्स अणूमध्ये काय फिरत असतात बघा, तर इलेक्ट्रॉन जर स्थिर असतील तर ते अणुकेंद्रकाच्या बाहेर राहू शकत नाहीत. हे रुदरफोर्डने सांगितलेलं आहे. का, तर अणुकेंद्रकावरती धन प्रभार असतो आणि इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार असतो. आणि एक प्रोटॉन हा इलेक्ट्रॉनपेक्षा 1837 पट जड असतो किंवा मोठा असतो. आणि त्यामुळं एक प्रोटॉन असे 2 असतील, 50 असतील किंवा ह्याच्यामध्ये युरेनियममध्ये 92 आहेत, तर ते निश्चित काय होईल, तो अणुकेंद्रक इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढून घेईल. म्हणजे इलेक्ट्रॉन हा अणुकेंद्रकाच्या बाहेरच्या स्पेसमध्ये राहू शकणार नाही. मग तो कधी राहू शकतो, जर तो त्याच्याभोवती फिरत असेल तर, जर तो सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर. कसं बघा,
जर एखादी बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्याच्यामध्ये केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारं बल निर्माण होतं. त्याला अपकेंद्र बल म्हणतात. ते बल काय करतं, इलेक्ट्रॉनला अणुकेंद्रापासून दूर न्यायचा प्रयत्न करतं आणि अणुकेंद्र काय करतो, त्या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतो. हे जे अपकेंद्र बल आहे म्हणजे केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारं बल आहे, त्याचं मॅग्निट्यूड, त्याची ताकद ही त्या इलेक्ट्रॉन फिरण्याच्या गतीवर अवलंबून असते. जेवढी गती जास्त तेवढा त्याचं मॅग्निट्यूड काय असतं, जास्त असतं. म्हणजे ती इलेक्ट्रॉनची गती अशी ॲडजस्ट झाली असते की त्या गतीमुळं जे अपकेंद्र बल निर्माण होतं त्याचं मॅग्निट्यूड आणि अणुकेंद्रकाचं अट्रॅक्शन बल हे दोन्ही बॅलन्स झाले असतात. आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन आत येत नाही आणि अणुमधून बाहेर जात नाही, एकसारखा अणुकेंद्रकावरती फिरत राहतो. हे असं रुदरफोर्डनी त्यांच्या मॉडेलमध्ये सांगितलं होतं. मी तुम्हाला उदाहरण देतो बघा. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स किंवा अपकेंद्र बल म्हणजे तुम्हाला एक आयडिया क्लिअर होते का बघा. तर समजा आपण एखादा लहान दगड घेतला किंवा एखादी वस्तू घेतली आणि ती दोरीला बांधली आणि ते आपण समजा आपण असं फिरवायला लागलो, समजा असं फिरवायला लागलो तर आपल्या हाताला ओढ लागते. आणि जर आपण ती सोडली दोरी तर तो दगड तिथंच पडत नाही, थोडा दोजून पडतो. जर आपण जास्त वेगात समजा ती वस्तू जर असं फिरवली आपण आणि जर सोडली तर काय होतं, ती वस्तू आणखीन लांब जाऊन पडते. ह्याचा अर्थ जितकं आपण जास्त गतीने फिरवू म्हणजे मुळात बघा ती वस्तू आपल्या हाताभोवती फिरत असताना त्याच्यामध्ये अपकेंद्र बल निर्माण होतं. आपल्या हाताला ओढ लागते म्हणजे काय, ती वस्तू हातापासून दूर जायचा प्रयत्न करत असते. त्या फोर्सला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स किंवा अपकेंद्र बल. आणि त्याचं मॅग्निट्यूड कसं असतं की गतीवर अवलंबून असतं. जेवढी गती जास्त तेवढा तो फोर्स जास्त, जेवढी गती कमी तेवढा तो फोर्स काय असतो, कमी असतो. तुम्हाला कदाचित हे माहिती आहे, मला नक्की माहीत नाही, पण तुम्ही गोपन शब्द ऐकला असेल. शेतामध्ये ज्वारी वगैरे पीक असेल तर पाखरं राखण्यासाठी ते गोपन म्हणून वापरतात. त्याला काय असतं बघा, ते सर्वसाधारण कातडीच असतं आणि चामड्याच म्हणतात त्याला, की 2 दोरीची टोकं हातात धरली असतात आणि सहज मध्यभागी थोडासा पसरट भाग असतो आणि त्यामध्ये दगड किंवा माती ठेवली असते. आणि त्याचं फिरवून एक त्यातली दोरी सोडली तर त्यातला दगड किंवा माती काय होते, असे लांबून पडते. तर त्याला गोपन म्हणतात. तुम्हाला माहिती आहे काय बघा, तो काय हे आहे ते. याचा अर्थ काय झाला बघा थोडक्यात, की जर वस्तू केंद्रकाभोवती फिरत असेल तर त्याच्यामध्ये केंद्रकापासून दूर जाण्याचं एक बल निर्माण होतं, तर अपकेंद्र बल म्हणतात. आणि त्या अपकेंद्र बलचं मॅग्निट्यूड आहे ते कशावर अवलंबून आहे, की त्या फिरण्याच्या गतीवरती. आणि त्याच्यामध्ये समप्रमाण आहे, जेवढी गती जास्त तेवढं अपकेंद्र बल जास्त असतं, जेवढी गती कमी तेवढं अपकेंद्र बल काय असतं, कमी असतं. तशाच पर्यंत हे दाखवलं का पहिल्या फिगरमध्ये येतं, हे प्रतिकृती अणूचे आहे. कोण सांगितलेली, सर रुदरफोर्ड यांनी सांगितलेली. तर मध्यवेगी अणुकेंद्र दाखवलेलं आहे आणि त्याच्याभोवती ही इलेक्ट्रॉन काय ते वर्तुळाकार कक्षामध्ये फिरत आहेत. यांनी खाली सांगितलं बघा, हे इलेक्ट्रॉन आहेत, हे प्रोटॉन आहे, म्हणजे हा हिरव्या कलर दाखवलेले प्रोटॉन आहेत आणि निळ्या कलर दाखवलेले न्यूट्रॉन आहेत. थोडक्यात हा 4 न्यूक्लियॉनचा, 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉनचा अणुकेंद्रक आहे आणि 2 प्रोटॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. म्हणजे सर्व हा हेलियमचा आहे बघा, 2He4, म्हणजे हेलियम ह्या मूलद्रव्याचा अणू आहे हा. आणि ही इलेक्ट्रॉन बघा अशी काय जे याच्यावरती अशी फिरत आहेत अशी. आता ह्या ठिकाणी बघा, हा इलेक्ट्रॉन अणुकेंद्र आपल्यावर वळण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीनं. त्याला न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. हा पॉझिटिव्ह असतो कारण ह्याच्यामध्ये प्रोटॉन असतात, ह्याच्यावर त्याच्या निगेटिव्ह असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे फोर्स असतो त्या फोर्सला म्हणतात विद्युत स्थितीज आकर्षण बल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे हा अणुकेंद्र ह्याला ओढायचा प्रयत्न असतो आणि फिरत असल्यामुळं ह्या बाहेरच्या दिशेने कार्य करणार, असं बघा बाहेरच्या कार्य करणारं एक बल जे निर्माण होतं त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे हा अणुकेंद्र बघा हे इलेक्ट्रॉनला आपल्याला ओढायचा प्रयत्न करतो आणि हे जे बल आहे हे बल ह्या इलेक्ट्रॉनला त्या अणुकेंद्रातून दूर न्यायचा प्रयत्न करत असतं. मग काय होणार बघा, हे बाहेरचं बल जास्त असेल तर इलेक्ट्रॉन अणुमधून बाहेर पडेल आणि हे बल जर जास्त असेल तर इलेक्ट्रॉन काय होईल, अणुकेंद्राकडे ओढला जाईल. मग कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन असा फिरत कसं राहील, कधी राहील, तर दोन्ही फोर्स काय पाहिजेत, सारखे पाहिजेत. म्हणजे न्यूक्लिअर अट्रॅक्शन जेवढा आहे तेवढा जरा सेंट्रीफ्युगल फोर्स असेल तर इलेक्ट्रॉन आतही ओढला जाणार नाही, बाहेर जाणार नाही, एकसारखा ठराविक त्रिज्या वर्तुळामध्ये फिरत राहील. हे आपल्या सोलर सिस्टीम सारखं आहे बघा, की सूर्यभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरत असतात. तर सूर्य आणि पृथ्वीमध्ये कोणतं बल आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे.
तर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर हे किती आहे माहिती आहे का? 14,70,00,000 इतक्या प्रचंड अंतराच्या त्रिज्यंबूच्या वर्तुळामधून पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत आहे. मग सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीला आपल्याकडे का ओढून घेत नाही? पृथ्वी स्थिर नाही. जर पृथ्वी स्थिर असती तर ती सूर्याकडे ओढली गेली असती गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. पण पृथ्वी फिरत असल्यामुळं त्या पृथ्वीमध्ये अपकेंद्र बल निर्माण झालेलं आहे. सूर्यापासून विरुद्ध दिशेने कार्य करणारं बल, त्या बलामुळं पृथ्वी सूर्याला सोडून जायचा प्रयत्न करते आणि सूर्य काय करतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं त्या पृथ्वीला आपल्याकडे वळायचा प्रयत्न करत असतो. मग पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते ती गती इतकी आहे की त्यामुळे जे अपकेंद्र बल निर्माण झालेले आहे त्याचं मॅग्निट्यूड बरोबर किती आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे. म्हणजे दोन्ही फोर्स बॅलन्स झाले त्यामुळे पृथ्वी काय होत नाही? सूर्याकडे ओढली जात नाही किंवा सूर्याला सोडून बाहेर जात नाही. हे कोट्यावधी चाललेलं लक्षात घ्या. निसर्गाच आपल्याला सगळ्या आपल्या कल्पनेच्या पलीकडल्या गोष्टी द्या. भविष्यात कधीही समजा जर पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीमध्ये जर फरक पडला तर पृथ्वीचं अस्तित्व संपू शकतं. लक्षात का? ते मी थोड्या नंतर मी हा पॉईंट एक्सप्लेन केल्यानंतर ते परत थोडंसं रिपीट करतो. तर थोडक्यात काय की अणूच्या मध्यभागी अणुकेंद्रक असतो आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स वर्तुळाकर्षण फिरत असतात. तर असं फिरत राहू शकत नाही असं कोण म्हणतं? हे बोहर या सायंटिस्टने दाखवून दिलं. आणि त्यांनी कशाचा आधार घेतला? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणून मॅक्सवेल या सायंटिस्टने एक सिद्धांत आहे त्याचा. तो सिद्धांत काय आहे बघा. जर एखादी पार्टिकल चार्ज असेल, त्याच्यावरती चार्ज असेल आणि ती जर ऍक्सलरेटेड असेल, गतीमध्ये असेल, कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज होणाऱ्या गतीमध्ये, तर त्याच्यामधून प्रारणं रेडिएशन्स किंवा त्याला आपण उत्सर्जन म्हणतो बाहेर पडतात. सो हे जे रेडिएशन आहे हे एक ऊर्जेचाच प्रकार आहे. त्यातले काही व्हिजिबल आहेत, काही इनव्हिजिबल आहेत. समजा आपल्याला हे प्रकाश हा दिसतो आपल्याला, ह्याला व्हिजिबल रेडिएशन म्हणतो आपण. आणि न दिसणारे अनेक आहेत. लक्षात घ्या. उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या गरम वस्तूजवळ आपण जवळ हात नेला तर आपल्याला गरम लागतं, पण ती उष्णता येते दिसते का? नाही दिसत, पण ती येते, आपल्या हातात जाणवते. ते रेडिएशन आहे. लक्षात घ्या. वन फॉर्म ऑफ एनर्जी आहे तो, हीट ही. किंवा तुम्ही एक्सरे काढताना बघितला असेल, मशीनच्या खाली हात ठेवला तर आपल्याला हाताचा एक्सरे निघतो, पण मशीनपासून हाताकडे जातलं काही दिसतं का? दिसत नाही. किंवा ह्या टीव्हीच्या लहरी असतील किंवा मोबाईलचे सिग्नल असतील, हे त्या दिसतात का? आपल्याला दिसत नाहीत, पण ते येतात ते आपल्याला माहित आहे. तर हे ऊर्जेचे वेगळे प्रकार आहेत. तशा पद्धतीनं ह्या इलेक्ट्रॉनमधून तो चार्ज बॉडी आहे, एकसारखा फिरत आहे, म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरपी रेडिएशन प्रमाणे त्यामधून उत्सर्जन किंवा रेडिएशन बाहेर पडतात. आणि रेडिएशन ही एक ऊर्जेचा प्रकार असल्यामुळं त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा हळूहळू कमी होत जाते. आणि आता महत्वाचा भाग असा आहे बघा की इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी झाली की त्याचं अपकेंद्र बल कमी होणार. आता मी सांगितलं की बाहेरच्या दिशेने कार्य करणारे जे बल आहे त्याचं मॅग्निट्यूड हे कशावरती अवलंबून आहे? त्या इलेक्ट्रॉनच्या फिरण्याच्या गतीवरती. जर फिरण्याची गती कमी झाली तर काय होतं? त्या अपकेंद्र बलाचं काय होतं? मॅग्निट्यूड कमी होतं. म्हणजे इनडायरेक्टली न्यूक्लिअर अट्रॅक्शन वाढतं, आतला फोर्स वाढतो. म्हणजे खरं तर आतला फोर्स वाढत नाही, पण बाहेरला कमी होतो. ह्याचा अर्थ काय होतो? इनडायरेक्टली आता वाढतो. मी एक उदाहरण देतो बघा. समजा 2 मोटरसायकली एकाच गतीने जात असतील तर त्या समान जाणार. आता एका गाडीचं स्पीड जर वाढवलं तर ती पुढे जाईल, बरं आहे का? दुसरी मागं राहील. पण त्या गाडीचं स्पीड न वाढवता दुसऱ्या गाडीचं स्पीड कमी केलं तरी सुद्धा ती पुढे जाणार. त्याचं स्पीड वाढवलं नाही पण दुसऱ्याचं कमी केलं, ह्याच्यात काय झालं? ती मागं राहणार. त्या पद्धतीनं ह्यामध्ये जो अणुकेंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्यामधला जो फोर्स आहे तो बदलत नाही, पण गती कमी झाल्यामुळं बाहेरचा फोर्स कमी झाला तर काय होणार? इनडायरेक्टली आतला फोर्स वाढणार. आता ऊर्जा कमी झाली म्हणजे गती का कमी होते? तर कोणतीही वस्तू जेवढी एनर्जेटिक तेवढी ती अस्थिर असते, जेवढी ऊर्जा कमी तेवढी ती काय ते स्थिर असते. आपण अगदी आपलं एक्झाम्पल केलं. समजा एखादी व्यक्ती स्वस्थ असेल, निरोगी असेल तर व्यवस्थित ती काय करू शकते? काम करू शकते, पळू शकते, चालू शकते. पण समजा ती व्यक्ती आजारी पडली, 2-3 दिवस त्यांनी काही समजा जेवण नाही घेतलं तर त्या व्यक्तीला काय करता येणार नाही? काम करता येणार नाही, पळता येणार नाही, इव्हन चालता सुद्धा येणार नाही. अगदी समजा जास्त दिवस त्यांनी काही नाही घेतलं तर काय होणार नाही? होवा सुद्धा येणार नाही. जशी ऊर्जा कमी होईल तसं त्यांची स्थिरतेकडे वाटचाल होते. तशा पद्धतीनं जसं जशी ह्या इलेक्ट्रॉन ऊर्जा बाहेर पडेल तशी तशी ऊर्जा कमी होईल, त्याप्रमाणे त्याची गती कमी होणार. गती कमी झाली की त्याचं सेंट्रीफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड कमी होणार
आणि म्हणून हा इलेक्ट्रॉन हळूहळू आत ओढला जाणार, हे लक्षात येते बघा. इथं हा जो दुसरा डायग्राम आहे तो हा रुदरफोर्डचा ड्रॉबॅक आहे, लक्षात घ्या. समजा इथून हा इलेक्ट्रॉन फिरतो, बरोबर आहे का. ही एक सर्कल किंवा एक सायकल असं पूर्ण होईपर्यंत तो थोडा परत ह्या जागेला येणार नाही, थोडासा आत ओढला जाणार. कारण का हा फोर्स आहे तेवढाच राहिला आहे आणि हा फोर्स काय झालेला आहे, कमी झालेला आहे गती कमी झाल्यामुळे. आणि गती का कमी झाली तर त्यातली ऊर्जा कमी झाली. आणि ऊर्जा का कमी झाली तर प्रारणाच्या स्वरूपात त्याने ऊर्जा बाहेर पडली. दुसऱ्या सायकलला काय बघा, असा फिरत आल्यानंतर परत तो ह्या जागी येणार नाही, थोडा आत ओढला जाणार, म्हणजे तो इथं येणार. असं येत येत काय होणार, तो शेवटी येणार ह्या ठिकाणी अणुकेंद्रामध्ये पडणार. म्हणजे तुम्ही मॉस्किटो कॉईल बघितले असेल, त्याला स्पायरल पाथ म्हणतात. त्याला काय म्हणतात, स्पायरल पाथ. म्हणजे हळूहळू प्रत्येक सायकल नंतर तो थोडा थोडा आत येतो आणि त्यामुळं हा स्पायरल पाथ तो फॉलो करतो आणि शेवटी कुठे येतो, तो अणुकेंद्रातून पडतो. ह्याचा अर्थ काय झाला मग, किंवा यातला ड्रॉबॅक कोणता, तर मॅक्सवेलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सिद्धांताप्रमाणे इलेक्ट्रॉन जसं रुदरफोर्ड म्हणतो तसा एकसारखा कंटिन्युअसली एकाच त्रिज्या वर्तुळामध्ये फिरत राहणार नाही. तो काय होणार, प्रत्येक फेरीनंतर थोडा थोडा आत येणार, म्हणजे असं स्पायरल पाथ फॉलो करणार आणि शेवटी काय होणार, अणुकेंद्रात पडणार. ह्याला म्हणायचं ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड अटॉमिक मॉडेल. ही पहिल्या त्यातली त्रुटी आहे. मी हिची अगदी शॉर्टमध्ये आता तरी मराठीमध्ये बरंच एक्सप्लेनेशन मी सांगितलं असेल तुम्हाला, तरी अगदी थोडक्यामध्येचे मी एक्सप्लेनेशन दिलेले नोट्समध्ये. आणि दुसरे एक ड्रॉबॅक सांगू आपण आणि थांबू, अगदी ते लहान आहे. सेकंड ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड atomic model was this atomic model does not describe distribution of electrons around nucleus. म्हणजे बघा, हे atomic model बरोबर काय सांगितले फक्त की अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. एक असेल तर प्रश्न आहे, पण समजा आपण आयर्न घेतलं तर त्याचा atomic नंबर आहे 26, त्यामध्ये 26 इलेक्ट्रॉन्स आहेत. लॅन्थनम घेतलं तर 57 आहे, त्याचा atomic नंबर आहे 57, म्हणजे 57 इलेक्ट्रॉन आहेत. जर आपण लेड घेतलं तर 82 atomic नंबर आहे, 82 इलेक्ट्रॉन आहेत. तसं जर समजा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर ते किती कक्षेमध्ये फिरत आहेत, ते एकच कक्षा आहे का एकापेक्षा जास्त कक्षा आहेत, ह्याचं त्याच्यामध्ये काही वर्णन नाही. समजा एकापेक्षा जास्त कक्षा असतील तर किती कक्षा आहेत, मग ते समजा 82 इलेक्ट्रॉन प्रत्येक कक्षेत किती फिरतात, ह्याचं कोणतंही वर्णन ह्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये नाही. ही त्यामध्ये दुसरी त्रुटी आहे. मी काय सांगतो लक्षात येते का बघा. फक्त रुदरफोर्डने काय सांगितलं की इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती फिरत असतात, पण 20, 50, 100 इलेक्ट्रॉन्स जर असतील तर ते नेमके किती कक्षेमध्ये फिरत असतात, किती कक्षा असतात, प्रत्येक कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात, ह्या संदर्भात कोणतीही माहिती ह्या मॉडेलमध्ये दिलेली नाही. हे त्यामधलं काय आहे, दुसरा ड्रॉबॅक आहे. ह्याच्यावरती 2 मार्काला प्रश्न विचारू शकतात. कोणता, एक्सप्लेन ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. तर मी नोट्समध्ये थोडं 2 पॉईंट दिलेले आहेत अगदी थोडक्यात, ते तुम्ही वाचा. मला वाटतं मी आता सांगितलं एक्सप्लेन तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं असेल. नाही समजेल तर 2-3 वेळा परत हे रिपीट ऐका, म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया क्लिअर होईल. तर ह्या ठिकाणी हे बघा, ही ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल हे एक 5 ओळीमध्ये थोडेसे थोडक्यात ही नोट दिलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.